हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आज आहे आमची पहिली वटपौर्णिमा. आणि यार, कॉर्पोरेट गाईजला काय स्ट्रगल असतं ना प्रत्येक फेस्टिवलसाठी, ते ह्या वटपौर्णिमेमध्ये म्हणजे ह्या फर्स्ट फेस्टिवलमध्ये समजलं मला. कारण की लास्ट फेस्टिवल आय थिंक आपण लास्ट फेस्टिवलचा मकर संक्रांत, त्याची एक तुम्ही रील बघितली असेल आमच्या चॅनलवर. आणि तो फेस्टिवल आपण लातूरला सेलिब्रेट केला होता. सो तेव्हा इतकं काही वाटलं नाहीये, बट हा फेस्टिवल खूप जास्त मॅनेज केलं माझ्या बायकोनं आज. सो थँक्यू. आणि खूप सुंदर दिसायलीस तू. आणि चलो आता जास्त टाइम घालत नाही, कारण की तिच्या आणखी मीटिंग्स आहेत. आणि तुम्ही हे ताट बघू शकता किती सुंदर तिनं सगळं काय म्हणतात यार त्याला, की अरेंज केलं. मग थोडंसं काय सांगशील का तू, काय काय खोबरं तर दिसतंय मला, सुपारी दिसतंय, सुपारी, त्याच्यानंतर खारीक, वटीचं सामान आहे, हा. कुंकू, हळद, दोरा हम्म. आणि वस्त्रमाळ. ओके. कुंकू, हळद, दोरा, वस्त्रमाळ, तांदूळ, ओ नैवेद्य सगळंच आहे. चला मग मॅडम, चलो. आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट गाडीमध्ये. हो चला. हे बघा आमची बायको, आणि इथे आहे आमची दिदी. तिचं पण ताट. यार दिदी, सुंदरच आलं तुझं पण ताट, एकदम छान. आणि ही आमची गोट गोट भाची आवी. आवी तुझं नाव सांग. गाईज, शी जस्ट इग्नोरिंग अस. बट ती इतकी बोलतीये ना, ती जेव्हा बोलेल तेव्हा आम्हाला सगळ्यांना शांत बसावं लागतं. आणि तिची हुशाराई इथे बसली आहे. दीदी हॅलो तर कर. हॅलो. हा, दॅट्स ग्रेट. भाऊजी पण आले सोबत आमच्या. बट ते आमचंच एक फ्रूट, म्हणजे ह्या पूजेसाठी ना एक फ्रूट लागतंय. बट आमच्या बायकोनं ते घरी विसरलंय. मी सकाळी घेऊन आलेलो. बट इट्स ओके. जसं सांगितलं मग तुम्हाला मी, की तिच्या मागे खूप काम होतं आज. मी तारीफ नाही करत आहे, बट दॅट्स रियालिटी गाईज. आणि त्यामुळे मग ती विसरली आहे. आता आमचे बिचारे भाऊजी जात आहेत, घेऊन येतीलच. आवी ती म्हणजे आणखीन एक दोन ब्लॉग मध्ये आली ना, तर तुम्ही बघा, तुम्ही नक्की म्हणणार की यार आवीला घेऊन या ना प्लीज ब्लॉग मध्ये. कारण की ती इतकी क्यूट आहे. आवी इतकी क्यूट आहे. कशी असती आवी. सो इथंच आहे वडाचं झाड, तुम्हाला दाखवतो मी. पिंपळाचं का वडाचं? हे पिंपळाचं आहे. आणि बट आपण कुठल्या ह्याच्या करतो ग प्रदक्षिणा ज्या असतात ते कुठल्या ह्याच्यात असतात? म्हणजे वडाच्या झाडाला असतात का पिंपळाच्या? मग हे जे तू दाखवतेस पिंपळाचं आहे ना? अच्छा, ओके. तर गाईज, भाऊजी आलेले आहेत आमच्या आता. वा, फ्रूट पण. भाऊजी एकदा हॅलो करता का? हॅलो. तर हे आमचे भाऊजी. चलो गाईज, आता आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याला जायचंय. बाय. चलो. दीदी रेडी? एक मिनिट. सातच पाहिजेत का? ओ, मग सातच मग. परत एक आठवा का? सातच बस. हॅलो. वडाच झाड आहे. यार बघा यार, म्हणजे आम्ही किती वाजता आलोत? 4:45. तरी पण एवढा रश आहे.
काय फिलिंग आहे फर्स्ट वटपौर्णिमेचे? भरपूर गोष्टी माहित नव्हत्या ज्या की शिकायला भेटल्या. हा एक्सपिरियन्स व्यक्तीकडे जाऊया आपण जरा. हो दीदी, आफ्टर 5 years कशी फिलिंग आहे? हा पहिल्या वर्षी, पण ह्या वर्षी तर वहिनी सोबत आलीस ना तुझ्या? छान वाटायले. छान वाटायला. हा, खूप छान दिसायलीस तू. थँक्यू. बाय आवी, मिस यू, बाय. ये लवकर तू घरी आमच्या. चलो बाय दीदी. चला निघायचं मॅडम घरी. सो पल्लू, तर साडी तर दाखव यार तुझी. वाव. एकदम छान, एकदम मस्त दिसायलीस. कसा होता, तुला काय वाटतं, कसा होता तुझा फर्स्ट वटपौर्णिमेचा एक्सपिरियन्स? तू माहिती आहे मला ह्या ब्लॉग मध्ये खूपदा सांगितलंस, बट चलो तरी पण एंड करताना कसा होता एक्सपिरियन्स? मस्त होता. थोडस वेगळ्या काही गोष्टी केल्या ज्या की कधीच केल्या नव्हत्या लाईफ मध्ये. लग्नाच्या आधी तू ह्या गोष्टी कसं करणार होतीस ग? मग तेच ना, मी तेच म्हणाले, वेगळ्या केल्या ज्या कधी केल्या नव्हत्या. अच्छा. आणि भरपूर गोष्टी माहिती नव्हत्या, जसं की फर्स्ट टाइम होतं तर काही जणांना विचारून हे ते हर एकाकडून काही गोष्टी जाणून घेऊन फायनली कम्प्लीट झाला आजची वटपौर्णिमा. मी 7 जन्मासाठी मकरांना मागितला, आता मकरांकडे बाकीची चॉईस आहे. ऑब्विसली यार, मला पण तू पाहिजेसच की 7 जन्म नाही, देव जितके पण जन्म देईल पुढे मला तू हवी आहेस. देवाकडे हीच इच्छा आहे की देवा मला जितके पण जन्म देशील तू, ती तेव्हा हीच बायको भेटावी. आणि चलो, मला ना आणखीन एक क्वेश्चन विचारायचं पल्लू तुला, की यार म्हणजे आज मी तुझी धावपळ बघितली की तू तुझे सगळे मीटिंग्स मॅनेज करून, तुझं वर्क मॅनेज करून, हे जे फेस्टिवल आहे आजचं वटपौर्णिमा, त्याचं सगळं तू मॅनेज केलीस, राईट? म्हणजे ते सगळे अरेंजमेंट केलीस, साडी घालून गेलो आपण, छान सेलिब्रेट केला. बट यार तुला ह्याच्यात खूप धावपळ झाली, राईट? बरोबर. बट मला ना तुला एक विचारायचं की ज्या मुली अशा आहेत की त्यांचं लग्न झालं नाही आणखीन, बट ते IT प्रोफेशनल आहेत किंवा जॉब करतात किंवा बिझनेस करतात, काही पण, वर्क प्लस फेस्टिवल हे सगळं मॅनेज करतात, त्यांना तू ऍडवाइस काय देशील? मी तर म्हणेल इफ पॉसिबल टेक लिव्ह. कारण म्हणजे मला पण वाटलं मॅनेज होईल, पण कधी कधी खूप जास्त काम येऊन जातं, तर मग ते हँडल करणं थोडं हार्ड जातं. आणि नाही झालं तर बोलून बघायचं मॅनेजरशी वगैरे, 1 तास ब्रेक घ्यायचा आणि पटकन करून यायचं. बट आज तू दोन्ही पण नाही केलंस, म्हणजे मॅनेजरला पण तुला बोलता नाही आलंय आणि लिव्ह पण नव्हती, तर तू कसं मॅनेज केलंस? करून घेतले काही कामं जाण्याच्या आधी. त्याच्यानंतर लंच ब्रेक तर घेतलाच नाही आजचा, तर त्या ब्रेकमध्ये जाऊन करून आलोत आणि आता बाकीचे कामं आल्यास करायचे. अच्छा. सो लॅपटॉप इथंच आहे मित्रांनो तिचा. आणि चलो, मी तुझा जास्त वेळ नाही घेत, कारण की आय नो खूप जास्त भूक लागली असणार आहे तिला, कारण की खूप सकाळपासून काहीच नाही खाल्लं, फक्त चहा पिलाय तिनं थोडासा. सो चल, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. थँक्यू सो मच. जर तुम्हाला ह्या ब्लॉगमधून काही व्हॅल्युएबल गोष्ट भेटली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कोणी नवीन हा ब्लॉग बघत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आम्हाला ग्रो करण्यासाठी. सो प्लीज कमेंट नक्की करून जा, आणि एक लाईक तर बनताय बॉस, कारण खूप जास्त मेहनत करून आम्ही हा ब्लॉग बनवलाय. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.